जुलैला भीमाशंकरच्या माळींमध्ये निसर्ग काळ बनून आला आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं। या दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न आता मागे राहिलेले आहेत। त्यातला सर्वात मोठा प्रश्न तो म्हणजे ही दुर्घटना टाळता आली असती का? दुर्दैवानं याचं उत्तर आहे होकारार्थी। थोड्याशा खबरदारीनं सुद्धा हा कहर टाळता आला असता। कोणत्याही प्रलयाआधी निसर्ग धोक्याची घंटा देतोच हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। मात्र नासाने प्रलयाच्या आदल्याच दिवशी सतर्कतेचा इशारा दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। नासाच्या वेबसाईटवर भीमाशंकरचा संपूर्ण परिसर जांभळ्या रंगात दाखवण्यात आला होता, ज्याचा अर्थ होता मुसळधार पावसामुळे सतर्कतेचा इशारा। 175 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्यास जांभळा कोड दर्शवण्यात येतो। मात्र अलर्टकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं। विशेष म्हणजे याचसोबत भीमाशंकरसह गुजरातपर्यंतच्या संपूर्ण सह्याद्री परिसरात भूस्खलनाचा धोका असल्याचाही अलर्ट देण्यात आला होता। मात्र IMDने या संपूर्ण अलर्टकडे कानाडोळा केल्याचं उघड झालंय। पुण्यातील IMDने अलर्ट पाहण्याची जबाबदारी दिल्ली IMDची असल्याची टोलवाटोलवी केली आहे, तर दिल्ली IMDने हात झटकत जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडे बोट दाखवलंय। मात्र GSIच्या अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधता आलेला नाहीये। त्यांनी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे। वर्षभरापूर्वी उत्तराखंडमध्ये झालेल्या प्रलयाआधीही सतर्कतेचा इशारा धाब्यावर बसवण्यात आला होता। त्यामुळे उत्तराखंडच्या प्रलयात हजारोंचे प्राण गमावल्यानंतरही आपल्या यंत्रणांनी डोळ्यावर ओढलेलं कातडं अजूनही बाजूला केलेलं नाही, हेच पुन्हा एकदा सिद्ध झालंय। आणि सर्वसामान्यांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ अव्याहतपणे सुरू आहे।